Hello, hello. This is the My Artifact episode number 1659. आजची तारीख आहे 24 ऑगस्ट 2019. आता वाजले सकाळचे 9:15. सकाळी आर्टिफॅक्ट एपिसोड यासाठी रेकॉर्ड करताय कारण काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. येस, ऍक्च्युली लास्ट टाइम आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला होता तो 22 नाही 22 ऑगस्ट, या 22 तारखेला केला होता. आणि त्याच्यानंतर हा आहे 24, म्हणजे ऍक्च्युली हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे, म्हणजे 23 तारीख. या गेले खूप दिवस झाले आणि माझ्या एक प्रकारे या लाईफ मध्ये एक हलकासा चेंज झाला. ज्या गोष्टीसाठी मी इथे नागपूरमध्ये आलो आणि ज्या गोष्टीसाठी मी नागपूर मधून समोर पुण्याला किंवा मुंबईला जाईल याचा मी प्रयत्न करून आलो होतो, ती गोष्ट मला इथेच नागपूरमध्ये भेटली. बस मला काहीच करायचं नव्हतं, जस्ट फक्त आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये फक्त एक शब्द म्हणला आणि त्याच्यावर हलकासा एक रिसर्च केली, तर मला फटाकसे त्याच्यावर एक प्रकारे एक भेटून गेलं. आणि काय झालं या डोंट टॉक इन पझल. ओके, वेल, तुला माहिती आहे मी जेव्हा नागपूरमध्ये आलो होतो तेव्हा मी ठरवलं होतं की नागपूर फिल्म अकॅडमी मध्ये मी काम करीन किंवा तिथून मी शिकेन. ओके, इट वॉज आणि ही केव्हाची गोष्ट ही आहे, जून 2016. या आणि राईट नो आता 19 सुरू आहे. तर जेव्हा मी आलो तेव्हा मी ठरवलं होतं की या नागपूर फिल्म अकॅडमी मध्ये मी जॉईन होईल. बट अनफॉर्च्युनेटली मला त्या प्रकारचं फ्रीडम भेटलं नाही, म्हणजे तिथे जाणं, प्रॉपरली बोलणं. त्याच्या करीब 6 महिन्यानंतर मला तसं फ्रीडम भेटलं आणि त्याच्यानंतर मग मी एकदा त्या नागपूर फिल्म अकॅडमी मध्ये 2-3दा कॉल केले, बट नो वन पिकअप द फोन. ओके, आणि मग त्याच्यानंतर मग मी एकदा गेलो पण होतो. तर ऍक्च्युली प्रॉपरली चौकशीच नाही केली होती. या मी तिथल्या अशा मोठ्या लोकांना पाहून घाबरून वापस आलो. म्हणजे कसं तिथे गेलो आणि मग तिथे पाहिलं आणि मग साइड वरून ते 2 जेंटलमॅन होते, ते इंग्लिश मधून बोलत होते आणि कुठतरी जात होते. मला वाटलं काय हे, कुठे आलो मी. इट वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली डिफरंट सिच्युएशन. सो मी तिथे घेऊन गेलो. आणि मी असं स्वतःला इमॅजिन करून दिलं की नागपूर फिल्म अकॅडमी आहेच नाही, इट वॉज कम्प्लिटली क्लोज. आता जे काही आहे ते पुण्यालाच आहे. सो त्या दिवशीपासून माझा माइंडसेट एकदम हे झालं की नागपूरमध्ये फिल्म अकॅडमी नाही आहे, जे आहे ते पुण्यालाच आहे आणि वी नीड टू गो टू पुणे फॉर अ बेटर फ्युचर. सो यासाठी मी माइंड मध्ये हेच ठरवलं आणि मग पुण्यामध्ये जायचं आहे, पुण्यामध्ये जॉब घ्यायची आहे आणि पुण्यामध्ये असं करायचा खूप विचार केला. आणि आता पण त्याच्यावरच इम्प्लिमेंट करत गेलो. 1.5 वर्ष लागला. आपल्याला ही चुकी कळलीच नाही. आपली ही चुकी आहे का नाही हे आपल्याला माहिती नव्हतं. रिसेंटली आता कसं की माझे खूप सारे लोकांना परमनंट करण्यात आले ऑफिसमध्ये. इवन माझे जे ज्युनियर आहे किंवा माझ्या नंतर लागलेले किंवा माझ्या सोबतचे या लोकांना परमनंट करण्यात आलं आणि मला परमनंट नाही करण्यात आलं. आता याच्यामध्ये आहे माझी चुकी असं म्हणता येईल, कारण माझा जो परफॉर्मन्स आहे एवढा खास नव्हता. मी कसं आता प्रत्येक गोष्ट प्रॉपरली समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय की कसं काय कुठे गलती झाली, आपण काय एवढं बारीक तऱ्हेने बघू शकत नाही वगैरे वगैरे. ओके, रिअलाइज झालो की यस, दॅट इज माय फॉल्ट.
कारण आपण आपल्या लाईफमध्ये ज्या काही सिच्युएशनवर आहे याची पूर्ण काही रिस्पॉन्सिबिलिटी ही आपणच असतो. या रिस्पॉन्सिबल आपणच असतो. या सो या आय ब्लेम माय सेल्फ. येस, खरंच का मी इथे आहो याच्यामुळेच असं वगैरे आहे असं मला वाटतं. ओके. मग मग मी काफी स्वतःवर खूप नाराज होतो. आणि खूप साऱ्या गोष्टीवर मी एक प्रकारे विचार करायला लागलो की कसं आहे काय. आणि मग मी याच्यामध्ये स्वतःवर नाराज होतो, त्यामुळे मी आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये नाही का खूप गिले शिकवे काढले. आणि त्याच्यानंतर अशा काही गोष्टी काढल्या ज्या खूप पास्ट मध्ये झाल्या होत्या, जस्ट लाईक फिल्म वगैरे. मग मी एक अचानकपणे एक शब्द काढला होता की नागपूर फिल्म अकॅडमी इट्स स्टील इन नागपूर आहे का नाही, आपण जोपर्यंत कन्फर्मच केलं नव्हतं. आणि बस नाही आहे म्हणून सोडून गेलो होतो, राईट. सो एक बार चौकशी करून घेऊ. तर मी दुसऱ्या दिवशी मला मोबाईल नंबर वगैरे भेटला, इवन व्हॉट्सअप नंबर पण भेटला. कॉल केला, उचलला नाही 1-2 दिवस. आता कसं आहे म्हणजे काल काय झालं की काल मी फोन लावला. गेले मी या सोमवारपासूनच लावलं होतं, बट सोमवारपासून माझी तब्येत खूप जास्त खराब होते. या काल रिकवर झालं पूर्ण तरह. काल पूर्ण तरह से रिकवर झाली माझी बॉडी. ओके. सो काल मी फोन लावला आणि त्यांनी फोन उचलला आणि म्हणे ऑफकोर्स नागपूर फिल्म अकॅडमी इज रनिंग ऑन दी यस, आणि तुम्ही येऊन जॉईन करू शकता म्हणे. आणि फॉर फर्दर डिटेल्स साठी तुम्ही ऑफिसमध्ये या म्हणे आणि बोलून घेऊ म्हणे. तर आज मला ऑफिसमध्ये जायचं तिथे आणि पूर्ण बोलून घेतो. तिथे खूप सारे कोर्सेस शिकवले जातात, जस्ट लाईक ऍक्टिंग, डिरेक्शन, स्क्रीन प्ले रायटिंग, सिनेमा फोटोग्राफी, या डान्स वगैरे ह्या पण स्किल्स आहे. या सर्व गोष्टी ते शिकवल्या जातात आणि दॅट इज रिअली गुड थिंग. आणि मला वाटते का हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे माझ्यासाठी, का आपण याचा युटिलाइज करायला पाहिजे. राईट नाव आपल्या पुण्यामध्ये जाणं आणि खूप मोठं असं असं करण्याची काही गरज नाही. राईट नाव पुण्यामध्ये नागपूरमध्ये सगळं आहे. सो लेट्स गेट चान्स फॉर सेल्फ. ओके. काल खूप वेळ झाला होता, मी ऑफिस मधून आलो 1:30 वाजता 1 वाजता आल्यानंतर आय वॉज कम्प्लिटली एक्झॉस्टेड, झोपूनच गेलो मी. सो राईट नाव एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. आता वाजले 10 वाजले आहे. काही नाही, 11 वाजता डब्बा येतो. बस डब्बा केला, आंघोळ केली, कपडे घातले, काही जाऊ इथे आपण बोलून घेऊ कसं आहे काय. खूप साऱ्या गोष्टी आहे तिथे. मग गेल्यावर मग आता कोर्सेसची फीस कशी राहील, त्यानंतर मी फीस कशा प्रमाणे मॅनेज करीन, त्याच्यानंतर राहण्याचा वेल इतका जास्त प्रॉब्लेम नाही येईल. पहिले पुण्यामध्ये जाऊ, मग तिथे आपण असं असं करू तसं करू, त्याच्यापेक्षा हे करणं इज काइंड ऑफ लाईक इझी अँड मॅनेजेबल. ओके. सो पैसा तर नाही, बट व्हॉट अबाउट पैसा. या पैसा ऑफकोर्स पाहू तर देऊ, पहिले आपण भेटून ते येऊ. राईट ना आपल्यापाशी एक प्रकारे उमीद तर जागी झाली का आपल्यापाशी चान्स आहे. Till then, fine is good. So this is the end. This is the My Artifact episode number 1659. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.